तर आपण पडलो मध्यमवर्गीय, म्हणजे घरात कमवणारा व्यक्ती एक आणि खाणारी तोंड तीन. मग ऑब्व्हियसली प्रत्येक वेळेला हिशोब बांधूनच चाललं पाहिजे, बरोबर. नमस्कार मंडळी, आजच्या नव्या कर ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर पहिल्यांदाच सॉरी म्हणते का, कारण ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हाला असं धूळ आणि अस्वच्छता दिसत आहे. तर जसं की 8-9 दिवसांची दिवाळीची सुट्टी चांगली एन्जॉय करून आम्ही माघारी परत आलेलो आहोत, कारण यांचं ऑफिस आणि विणाची शाळा सुरू होणार होती. सो मग चलती का नाम जिंदगी, आलंच पाहिजे माघारी, बरोबर की नाही. आणि मग जेवढे दिवस घर बंद तेवढी धूळ आणि घरामध्ये हे जास्त, बरोबर की नाही. त्यात माझ्या घराच्या समोरच रस्ता आहे, त्यामुळे तर मग धुळीची काही कमतरताच नाही आहे. सो मग आज हीच साफसफाईची मोहीम माझ्याकडे असणार आहे. आणि हे नेहमीचंच असतं, सुट्टीवरून आलं की पहिल्यांदा 1-2 दिवस लागतातच आपल्याला घर साफ करायला. त्यात जरा जास्तच तुम्हाला घर घाण दिसेल का माहिती आहे का. धनत्रयोदशी दिवशीच्या मिनी ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलं की इथं अचानकच खूप मोठा पाऊस आला आणि त्या पावसामुळे लाईटही गेली. त्यामुळे की नाही खूप धांदल उडाली माझी. तर झालं असं की पूजेची तयारी होते ना होते तोपर्यंत पाऊस आला आणि रात्रभर लाईट गेलेली होती. परत लाईट काय आली नाही, पाऊस थांबला पण लाईट काय आली नाही. त्यामुळे मग काय झालं, फ्रीजमधला सगळा बर्फ वितळला आणि त्याचं पाणी आलं. सोबतच आम्ही आदल्याच दिवशी नेमकं आईस्क्रीम आणून ठेवलेलं फ्रीजमध्ये, ते सुद्धा वितळलं आणि त्याचंही पाणी वाहिलं. त्यामुळे सगळं चिकट झालेलं होतं स्वयंपाकघर. मग जेवढं बॅटरीच्या उजेडात मला दिसलं तेवढं मी पुसून घेतलं, पण तितकं स्वच्छ काही ते झालंच नव्हतं. पाणी येतच होतं कारण रात्रभर लाईट नव्हती. आम्ही सकाळी जाईपर्यंत लाईट आलेली नव्हती. त्यामुळं ते एक डोक्यात सारखं होतं घरी गेले तरी, की घरात असं झालेलं आहे असं. आणि त्यातच ते पणत्या वगैरे जे काही मी बाहेर लावलेलं होतं ते नुसतंच मी उचलून आतमध्ये ठेवलेलं होतं, कारण तेवढा सकाळी वेळच नव्हता. सकाळी 7ला निघायचं होतं म्हणून. आता इथं हे कपडे तुम्हाला दिसत आहेत, तर ह्या बॅगा मला पहिल्यांदा अनपॅक करायच्या आहेत. आणि हे असे बेडशीटमध्ये मी कपडे का असे गुंडाळून ठेवलेले होते. तर इथं काय आहे, हे आमचं रेंटचं घर आहे, त्यामुळे आमच्याकडे एकच कपाट आहे, तुम्हाला मी होम टूरमध्ये दाखवलेलं आहे. मग त्याच्यामध्ये की नाही आमचे रेग्युलरचे जे कपडे आहेत ना तेच फक्त आम्ही ठेवतो, आणि असे बाहेर यायचे जायचे जे नेहमी लागतात तेच. जे ओकेजनली कपडे आपण वापरतो ते आम्ही बॅग्समध्ये ठेवून त्या बॅग्स लॉफ्टवरती ठेवून देतो. मग आता ज्या वेळेला गावाला जायचं असतं त्यावेळेला त्या बॅग लागणार आहेत, मग त्यातले कपडे काढावे लागतात. मग त्याच्यावर धूळ बसू नये म्हणून ते मी असे व्यवस्थित गुंडाळून ठेवते. आणि गावावरून माघारी आल्यानंतर परत एकदा बॅग रिकाम्या करून ते कपडे त्याच्यामध्ये भरून ठेवते आणि बॅगा परत लॉफ्टवरती ठेवून देते. सो हे दरवेळचं आहे माझं. आणि जसं मी म्हटलं भाड्याचं घर आहे, त्यामुळे आम्हाला जास्त काही वॉर्डरोब वगैरे एक्स्ट्राचे घेता येत नाही आहेत, कारण प्रत्येक वेळेला साहित्य शिफ्ट करताना खरंच खूप त्रास होतो. सो मग तो तेव्हाचा त्रास वाचवण्यासाठी हा नेहमीचा त्रास असतो माझ्या मागे. तर मग आता तेच सुरू आहे. आणि ज्यावेळेला आपण जास्त दिवस गावावरून येते ना मी, त्यावेळेला मला नेहमीच असं होतं की आल्यानंतर 2-3 दिवस करमत नाही, असं खूप शांत वाटतं घर. आणि कामाला हुरूपसुद्धा नसतो. पण कसं आहे, थोडंसं एकवटून बळ म्हणतो ना आपण, तसं मला करावं लागतं काम. कारण माझ्या लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ऑफिसला गेलेले होते. मग मनात असंही होतं की त्यांनी कंटाळा नाही करत आणि आपण कशाला कंटाळा करा, बरोबर की नाही. त्यामुळे हळूहळू का होईना माझं हे काम सुरू होतं. आणि इथे पहा, मी सगळे बॅग्समधले कपडे काढून परत त्या बॅग्समध्ये त्या साड्या व्यवस्थित ठेवते. आणि आता ह्या साड्या ज्या आहेत, म्हणजे या बॅग्स ज्या आहेत साड्यांच्या आणि बाकीच्या कपड्यांच्या, त्या लॉफ्टवरती ठेवून देते. सो मग कपड्यांचं सॉर्टिंगसुद्धा केलं. यावेळेला तरी जास्त कपडे नव्हते धुवायचे, कारण यायच्या आदल्या दिवशीच वॉशिंग मशीन घरी लावलेली होती, त्यामुळे बऱ्यापैकी कपडे धुवून निघाले. तरी काही कपडे राहतातच, कारण आपलं घरी गेल्यानंतर इकडे तिकडे जाणं असतं, त्यामुळे बरेच कपडे वापरले जातात. म्हणजे धुवायचे होते ते काढून घेतले आणि आता तेच मी धुवत आहे. वीणा कॅमेरामॅन बनलेली होती, हे सगळं शूट ती घेत होती, कारण तिलाही थोडंसं करमत नव्हतं. तिची उद्यापासून शाळा आहे, तिला आजच्या दिवस सुट्टी होती. मग तिला करमत नव्हतं. मग तिला म्हटलं तू कॅमेरा पकड, जेणेकरून तू सुद्धा गुंतून राहशील आणि माझंही शूटचं काम होऊन जाईल. आणि कितीही मूड नसला तरी ते करावंच लागतं, कारण कसं आहे, ते झाल्याशिवाय मनाला शांती पण नसते, घरात व्यवस्थित असं फ्रेश वाटतच नाही. त्यामुळे मग भरभर म्हटलं 1-2 दिवसात 2 दिवस तरी लागतातच सगळीकडची धूळ व्यवस्थित पुसून घ्यायला. धूळ इथं कट्ट्यावर वगैरे तेल पणत्यांमधलं आलेलं आणि सोबतच जी धूळ होती त्यामुळे ते चिकट सगळं झालेलं होतं, ते सुद्धा व्यवस्थित साफ करून घेतलं. आणि एकदा सगळं स्वच्छ झालं की मग व्यवस्थित फ्रेश वाटतं. आणि 1-2 दिवसात लगेच आपलं रुटीन सुरू झालं की मन रमून सुद्धा जातं. थोडंसं 1-2 दिवस फक्त सुरुवातीचे चुकल्यासारखं वाटतं गावावरून आल्यानंतर. पण ठीक आहे, जसं की मी म्हटलं चलती का नाम जिंदगी, थांबून कसं चालायचं, पोटापाण्याचा प्रश्न आहे. रोजचा रोज आपल्याला आपली कामं केलीच पाहिजेत.
तर हे काय करते मी तर सांगते. हिशोब मांडायचं काम सुरू आहे. म्हणजे सणांचा राजा दिवाळी झाला सण तो, आणि राजासारखाच खर्च होतो दिवाळीला. आणि मग आता आल्यानंतर साफसफाई, जसं ते गणित डोक्यात सुरू होतं की हे साफ करायचंय ते साफ करायचंय, त्याचसोबत अजून एक गणित डोक्यात नेहमी सुरू असतं, ते म्हणजे खर्च किती झाला. आपण पडलो मध्यमवर्गीय, म्हणजे घरात कमवणारा व्यक्ती एक आणि खाणारी तोंड तीन. मग ऑब्व्हियसली प्रत्येक वेळेला हिशोब बांधूनच चाललं पाहिजे, बरोबर की नाही. भलेही असं आम्ही दोघंही नेहमी असंच म्हणतो की आपण कमवतो कोणासाठी, स्वतःसाठीच तर कमवतो, पण तरीही त्यातून आपल्या एक्स्ट्राच्या काही जबाबदाऱ्या असतात. काही गुंतवणूक करायची असते, किंवा जसं की आमचं लोन सुरू आहे फ्लॅटचं, मग त्याचे प्रीपेमेंट्स असतात जेणेकरून ते लवकर लवकर फिटेल. त्यामुळे मग असं दिवाळीला किंवा असं इतर वेळेला ज्यावेळेला असं बोनस स्वरूपी आपल्याला कसं एक्स्ट्राचं येतात ना पैसे पगार सोडून, मग त्यावेळेला कसं ते थोडेफार वाचवण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून मग ते कुठे गुंतवले जातील किंवा मग ते प्रीपेमेंट्समधून भरले जातील असं. त्यामुळं मग इतकासा काही आमचा दरवेळेला खर्च होत नाही, आम्ही हिशोबानेच खर्च करतो. म्हणून मग मी आत्ताचा या दिवाळीचा हिशोब इथं मांडत होती, कारण ते गणित सारखं डोक्यात फिरत होतं. त्यामुळं बाकीचा खर्च जो आहे तो आटोक्यात आहे, म्हणजे इतका काही नाहीये. आणि दिवाळी सण म्हटल्यानंतर एवढा ओके आहे. पण जास्तीचा खर्च यावेळेला थोडासा कशामुळे झाला तर ऑब्व्हियसली माझं मंगळसूत्र केलं ना, तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवलंच. मग ऑब्व्हियसली सोनं केलं म्हटल्यानंतर थोडेफार खर्च होणारच. त्यामुळं यावेळेचं थोडंसं दिवाळीचं बजेट आमचं कोलमडलंय, म्हणजे इतकेसे काही पैसे उरलेले नाहीयेत, सगळेच पैसे खर्च झालेत. आणि किती खर्च झाला दिवाळीला, लाखभर तरी खर्च झालेला आहे बरं का. आणि तेच मला सारखं टेन्शन येत होतं. मी यांना म्हटलं सुद्धा रात्री की अहो असं असं मला सारखा डोक्यात विचार येतोय. तेव्हा ते म्हणले जाऊ दे, चल आपल्या ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरच तर आपण खर्च केले, जास्तीचं काही टेन्शन तू घेऊ नको. पण गृहिणींना अशी सवय असते, माझ्यासारखेच तुमच्यापैकी सुद्धा काही जणींना असेलच, नवऱ्याच्या पैशांची काळजी आपल्याला असतेच, हो की नाही. त्यामुळे मग हिशोब मी कशासाठी मांडते, कारण मला परत कसं कुठे काटछाट करू शकते आता मी इथून पुढच्या महिन्यात, जेणेकरून आता हे जे इथं खर्च झालेले पैसे आहेत ते मी पुढं वाचवू शकेन. अशासाठी फक्त एक मनाची शांती पण असते आणि थोडीफार आयडिया पण येते, म्हणून फक्त, बाकीचं असं काही नाही. त्यामुळे मग आता ते झालं, खर्चाचा हिशोब मांडला. आणि तेच फटाके वगैरे, कपडे, खाणं पिणं आणि ट्रॅव्हलिंग, इकडे जा तिकडे जा, पेट्रोल वगैरे अशाच गोष्टींवरती खर्च झालाय. बाकीचं असं एक्स्ट्राचं काहीच नाही मंगळसूत्र सोडून. त्यामुळं मग आता इथून पुढं व्यवस्थित आता मी ह्या महिन्यात 2 महिन्यात मॅनेज करेन काय असेल ते. तर मग असा होता आजचा ब्लॉग. कसं आहे, जास्तीचं काही नाही करता आलं, एकट्यानं सगळं मॅनेज करायचं म्हटल्यानंतर काही ब्लॉग्स अपडेट म्हणून सुद्धा मला असे तुम्हाला द्यावे लागतील की गावावरून आल्यानंतर सफाई असते किंवा असं काही हिशोबाचं काम असतं ते करत असते. त्यामुळे मग आजच्या पुरतं इतकंच आहे आजच्या ब्लॉगमध्ये. भेटूयात उद्याच्या नव्या ब्लॉगमध्ये. आत्तापुरती रजा द्या. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.